हे बघा, two sound wave having frequency 250 hertz and 256 hertz superimposed to produce a beat wave. म्हणजे आजचं डिस्कशन. Resultant beat have an intensity maximum at t equal to 0. After how much time an intensity will be minimum produced at the same time, same point. मग वेव अशी जात असते पुढे पुढे. तर पहिल्यांदा मॅक्झिमम इंटेन्सिटी हर्ड केली आपण, कारण दोन वेव इम्पोज झाल्या आणि मॅक्झिमम अँप्लिट्यूड झालं म्हणून मॅक्झिमम. त्याच पॉइंटला परत काय होतंय, वेव पुढे जात असते आणि मिनिमम होतोय. आपल्याला फाइंड करायचंय काय, डिस्टन्स कशामध्ये, टाइम इंटरव्हल कशामध्ये. आपल्याला टाइम इंटरव्हल माहित आहे. टाइम इंटरव्हल आपल्याला माहित आहे. टाइम इंटरव्हलचा फॉर्म्युला काय, बिटवीन टू सक्सेसिव्ह, ओके, वॅक्सिंग किंवा वॅनिंग मधला फॉर्म्युला एकच आहे. लिहा माझ्याबरोबर. टाइम इंटरव्हल between waxing and waning, waxing or waning, or waning. काय असतोय फॉर्म्युला, दोन सक्सेसिव्ह टीज हाफ 1 बाय हायर म्हणून 2 म्हणतो, n2 मायनस n1. बरोबर. म्हणजे किती याला टाइम इंटरव्हल, n2 किती आहे, 256 मायनस 250, आणि त्यामुळं किती आला, 1/6 सेकंड. मग हे ऑप्शन आहे काय, इज नथिंग बट ऑप्शन ए. बरोबर आहे श्रद्धा, मयुरेश, नील, श्रद्धा, हे बरोबर आहे काय. आपण फाईंड केलं काय, डिस्टन्स बिटवीन, हे टाइम पिरियड काय, दोन वॅक्सिंग मधला टाइम पिरियड आहे किंवा दोन वॅनिंग मधला आहे. हिने विचारलंय काय, टी इक्वल टू 0 ला मॅक्झिमा म्हणजे वॅक्सिंगच हर्ड. आफ्टर हाऊ मच टाइम, किती वेळानंतर, मिनिमम म्हणजे वॅनिंग हर्ड होणार, किती वेळानंतर, किती वेळानंतर वॅक्सिंग होणार, तर 1/6 सेकंड. जर आपण ह्या प्रॉब्लेम मध्ये T0 ला जर वॅक्सिंग असेल तर 1/6 सेकंद पुन्हा मॅक्झिमम येणार. मग या अगोदर काय होतंय, वॅनिंग मिनिमम. आणि त्यामुळं रिक्वायरमेंट काय, एज वी रिक्वायर टाइम इंटरव्हल ह्या प्रॉब्लेम मध्ये टी फाइंड करायचं आहे, बट बिटवीन मॅक्झिमा म्हणजे वॅक्सिंग अँड वॅनिंग, किती टाइम येईल यामध्ये, ह्या टाइमचा हाफ. रिक्वायर्ड टाइम याला मी म्हणतो T1 इज T/2. T/2 म्हणजे किती येणार, 1/12 सेकंड, 6 to the 12, 1/12 सेकंड इज आन्सर. कळालं. आपण जे 1/6 कशामध्ये पाहिजे, दोन वॅक्सिंग मधलं किंवा दोन वॅनिंग मधलं. आपल्याला पाहिजे कशातलं, वॅक्सिंग आणि वॅनिंग मधलं, मिनिमम मॅक्झिमम मिनिमम मधलं. इज इट क्लिअर, ओके. या